ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, क्योंकि पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। काल मुंबईमध्ये जो काही थरार घडला त्याचं प्लॅनिंग रोहित आर्या याने 2 महिन्यापूर्वी केलेलं होतं. सर्व हा नियोजित कट त्याने रचला होता. चित्रपट आपल्याला करायचा आहे, अशा आशयाचे मेसेज त्यांनी वेगवेगळ्या ज्या कास्टिंग एजन्सीज असतात त्यांच्यामार्फत राज्यभरातल्या वेगवेगळ्या शाळांना पाठवले होते. नांदेडच्या देखील काही शाळांना असे मेसेज आले होते. त्यापैकी ही एक शाळा आहे ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल. या शाळेमध्ये देखील कास्टिंग एजन्सींमार्फत विद्यार्थी फ्रेशर्स चित्रपटासाठी काम करण्यासाठी, ॲक्टिंग करण्यासाठी हवेत अशा पद्धतीचे मेसेज आलेले आहेत. अधिकृत एजन्सींमार्फत आले अशी सूत्रांची माहिती आहे. आणि त्यानुसार या शाळेनं देखील आणि ज्या काही अन्य शाळा असतील ज्यांना हे मेसेजेस आले त्यांनी त्या पालकांपर्यंत ते मेसेज फॉरवर्ड केले आणि ज्यांना ॲक्टिंगची हौस आहे ज्या मुलांना, जे होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांचे व्हिडिओ त्या एजन्सीनी मागवले. तर आम्हाला जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळपास 800 विद्यार्थ्यांनी रोहित आर्या आणि त्या एजन्सीला ते व्हिडिओ पाठवले. त्यापैकी जवळपास 80 विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केले चित्रपट करणार आहोत म्हणून. हॉरर चित्रपट आहे आणि कास्टिंग पण चांगली आहे. काही वेब सिरीजमधले काही चित्रपटामध्ये काम करणारे हिरो हिरोईन त्या चित्रपटामध्ये असतील असं त्यांना विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सांगितलं. हे 80 विद्यार्थी पालकांसोबत स्टुडिओमध्ये त्यांना बोलवले. त्यामध्ये त्यांनी ऑडिशन घेतली 80 विद्यार्थ्याची आणि त्यामधून त्यानं जवळपास 30 विद्यार्थी सिलेक्ट केले, ज्यामध्ये नांदेडचे देखील 5 विद्यार्थी होते. तर 30मधून त्याने परत शेवटी 20 विद्यार्थी केले आणि 17 विद्यार्थी त्यानं फायनल केले. 5 दिवसाची कार्यशाळा आहे असं त्यांना सांगितलं आणि जवळपास 3-4 दिवस त्यानं कार्यशाळा घेतली. तिथे वेगवेगळे सीन त्यांना समजावून सांगितले, चित्रपटाची काही स्टोरी सांगितली, पालकांचे पण काही रिॲक्शन्स वगैरे किंवा पालकांचे देखील काही शॉर्ट्स त्यांना घेतले म्हणजे शूटिंगसाठी म्हणून. असं त्यांना भासवलं की हे खरोखरच चित्रपट मी करणार आहोत. आणि त्यानं पण पालकांनी जी माहिती दिली आम्हाला, त्यानं पण हे सांगितलं की सिस्टमच्या विरोधात ही चित्रपट असणार आहे. याच्यामध्ये कास्टिंग पण खूप चांगली आहे आणि डिसेंबरमध्ये आपलं शेड्यूल आहे चित्रपटाचं. आणि मग काल असं घडलं की यांना सांगितलं की चित्रपटाचा आपला सीन आहे की विद्यार्थी सगळे ओलीस ठेवले जात आहेत आणि खाली जे पालक आहे मला त्यांचे रिॲक्शन शूट करायचे आहेत. आणि त्यानुसार त्यानं पालकांना समजावून सांगितलं. खाली जेव्हा पालक जाऊन थांबले तेव्हा त्यानं विद्यार्थ्यांना वरून हात दाखवायला लावला खिडकीतून आणि खाली पण कॅमेरे पाठवले आणि त्या जे पालक आहेत त्यांचे रिॲक्शन शूट केलेत. खरोखर त्यानं शूट केले. त्यानंतर त्यानं पालकांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की हा सीन नाही आहे, ही सिस्टमच्या विरोधात मी लढतोय आणि तुमच्या विद्यार्थ्यांना मी ओलीस ठेवलेलं, तुम्ही घाबरू नका, तुमच्या मुलांना धक्काही लागणार नाही, मी तुमच्या मुलांना धक्का देणार नाही असं त्यांना सांगितलं. आणि त्यांना राफेल फटाके आणि काही ज्वलनशील वस्तू मागवून घेतल्या आणि काही व्हिडिओ त्यानं वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये पाठवले. जेव्हा ह्या बातम्या बाहेर प्रसारित झाल्या किंवा वृत्तमाध्यमांमध्ये आल्या तेव्हा मात्र पालक जे आहेत ते थोडेसे पॅनिक झाले आणि हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर जे ते पोलिसांना ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याचा तो जो आहे तो काल एन्काउंटर केला. असा एकंदरीत हा प्रकार संपूर्ण जो प्रकार आहे तो अशा पद्धतीने घडला. मुजीब शेख, लोकमत, नांदेड.